नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. तर हे सगळं पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक रेसिपी पण पाहायला मिळतील, ज्या आपण भेंच्या भाज्या वगैरे असतात किंवा रोजच्या आपल्या भाजी असतात त्यासुद्धा मी तुमच्यासोबत अपलोड करते. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रमैत्रिणींनो. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनचा बटन नक्की दाबून ठेवा. तर आज आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी, अगदी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीच्या सिंपल अशा रेसिपी पाहायला मिळते. तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. काय मग मंडळी, उन्हाळ्यात छान असं आंबट गोड चवीचं काहीतरी प्यावंसं वाटतं ना. तर चला, उन्हाळ्यात गरमी खूप लागते ना. हो, तर आज मी तुम्हाला 2 मिनिटात अगदी बनणारा असं थंडगार लिंबू सरबतचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रमैत्रिणींनो. अगदी 2 मिनिटात होणारं असं सरबत आहे आणि हे पिल्यावर तुम्हाला लगेच फ्रेश वाटायला लागेल. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर आता तुम्ही नवीन असणार चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट, लाईक, शेअर नक्की करा मित्रमैत्रिणींनो. आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघू शकता आपलं सुंदर असं अमृतासारखं गोड आंबट चवीचं लिंबू सरबत बनून तयार आहे. तर आता इथे मी 2 लिंबू घेतलेले आहेत. चला आता मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर इथे 2 लिंबू घेतले, पण आपण एकच लिंबूचा उपयोग करणार आहोत मित्रमैत्रिणींनो. तर इथे जो पिवळा झालेला लिंबू आहे ना, तो आपण छान असा कट करून घेणार आहोत. आता बघू शकता तुम्ही, अगदी कमी वेळेत होतं हे. आणि लिंबू घेताना थोडा फ्रेशच घ्यायचा. आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे मी आणि पातेल्यात थोडंसं आपल्याला पाणी घेऊन घ्यायचं आहे. तर तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवत आहात ना, त्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता. तर इथे साधारण मी 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि जो छान असा येलो लिंबू होता ना एक, तो छान असा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्ण 1 लिंबूचा इथे वापर करून घ्यायचा आहे मित्रमैत्रिणींनो. तर खूप सुंदर होतं आणि हे सरबत पिल्यावर तुम्हाला 2 मिनिटात अगदी फ्रेश वाटायला लागेल. इतकं छान आणि सी विटामिन भरपूर प्रमाणात असतं ह्या सरबतमध्ये. तर नक्की पिऊन बघा, कारण याच्यात लिंबू असतं, लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं. तर ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं उन्हाळ्यासाठी. तर नक्की पिऊन बघा आणि खूप सुंदर चविष्ट असं हे सरबत बनून तयार होतं. तर आता इथे आपण लिंबूचा पूर्ण वापर केलेला आहे. 1 लिंबू पूर्ण घातलेला आहे आणि आता इथे मी 2 ते 3 चमचे इतकी साखर घालणार आहे. जर तुमच्याकडे खडी साखर असेल तर नक्कीच तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून ह्याच्यामध्ये घालू शकता. खडी साखर पण छान लागते ह्या सरबतमध्ये. आणि तुम्हाला तेही आवडत नसेल, तुम्हाला जर शुगर वगैरे असेल, तर तुम्ही ह्याच्यामध्ये मधाचा किंवा गुळाचा वापर नक्कीच करू शकता. तर खूप सुंदर चवीचं असं सरबत बनवून तयार होतं आणि उन्हाळ्यासाठी तर खूप गरजेचं असतं. आणि याच्यात आता इथे आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. जर मीठ तुमच्याकडे काळं मीठ वगैरे असेल ना, तर नक्कीच घाला. काळ्या मिठामुळे आपल्या सरबतची चव खूप छान वाढते आणि चविष्ट असं बनवून तयार होतं. त्यानंतर आता इथे आपण चमच्याच्या साहाय्याने छान असं फिरवून घेणार आहोत. कारण आहे ना, साखर विरघळायला थोडा वेळ लागतो. आणि जर तुम्हाला वेळ नसेल, अगदीच इन्स्टंट बनवायचं असेल मैत्रिणींनो, तर काहीच नाही. एकदम लिंबू पिळायचा पाण्यामध्ये आणि मिक्सरला 2 मिनिटं साखर फिरवून घ्यायची आणि लगेच ती मेल्ट होतं. पण इथे मला व्हिडिओ शूट करायचा होता आणि मला थोडंसं बोलायला पण असायला हवं, म्हणून मग मी साखर घातली. आता इथे चमच्याने आपण छान असं मिक्स करून घेत आहोत. तर बघू शकता छान अशी आपली साखर वितळून तयार झालेलं आहे आपलं छान असं लिंबू सरबत. तर खूप सुंदर चवीचं असं आंबट गोड चवीचं सरबत बनून तयार होतं आणि उन्हाळ्यासाठी तर खूप छान लागतं. माझ्या मुलांना तर खूपच आवडतं. आणि आता इथे आपण तुमच्याकडे जर आईस क्यूब असतील तर आईस क्यूब टाका. इथे मी आईस क्यूब नव्हता, तर मी एका भांड्यामध्येच बर्फ तयार केलेला होता. नंतर त्याचे तुकडे करून ह्या सरबतमध्ये मी घालून घेत आहे. म्हणून मी इथे पाण्याचं प्रमाण 1.5 ग्लास इतकंच घेतलं, कारण आपल्याला थोडासा बर्फ पण मिक्स करायचा होता ना थंड होण्यासाठी. त्यानंतर आता इथे एक मी दुसरं बाऊल घेतलेलं आहे. त्या बाऊलमध्ये हे आपण गाळून घेणार आहोत, कारण त्यात लिंबूच्या बी वगैरे असतात ना, तर ते पिताना तोंडात वगैरे जायला नको, म्हणून मग मी इथे गाळून घेणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसंही पिऊ शकता. तर इथे गाळून झाल्यानंतर आता इथे हे मी 2 ग्लास घेतलेले आहेत काचेचे आणि त्याच्यामध्ये हे घालून घेणार आहे. आणि तुम्हाला अजून जास्त फ्रेश वाटायला हवं ना, तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं पुदिन्याच्या पाल्याचा पण वापर करू शकता. तर खूप सुंदर असं आपलं सरबत बनून तयार होतं. तर असं खूप सोपं आणि झटपट लिंबू सरबत तयार आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मित्रमैत्रिणींनो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात, तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो. आणि
भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.